नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील राहिले दूर घर माझे एका नाटकाची निर्मिती प्रक्रिया या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 5 भागांपैकी दुसरा भाग वाचते. शफात खान यांनी या दूर बांधलेल्या घरात कोणकोणत्या नवीन गोष्टी निर्माण केल्या. 1. शफातने हे नाटक खूप आटोपशीर, सुटसुटीत आणि टोकदार केले. 26 ऐवजी 10 पात्र, 25 ऐवजी 12 प्रवेश आणि 7 स्थळांऐवजी मूळ नाटकातील हवेली हे एकच स्थळ केंद्रस्थानी घेतले. मुस्लिम मोहल्ल्यातील चहाचा ठेला हे दुसरे स्थळ. ही शफातची निर्मिती. या ठिकाणी सामान्य गरीब जनतेचा प्रतिनिधी, खऱ्या धर्माचा प्रतिनिधी आणि हिंस्त्र धर्मांध दहशतवादाचा प्रतिनिधी यामधील नाट्य घडणार असते. 2. मूळ नाटकातील घटना फाळणीनंतरच्या लाहोरमधील 1947-48च्या आहे. शफातच्या या नाटकातही घटना लाहोरमधीलच आणि 47-48च्याच आहे. पण आशय मात्र मुंबईमधील 92-94च्या दंगलींना सरळ भिडणारा आहे. या ताज्या वर्तमानाकडे तटस्थपणे पाहता यावे म्हणून स्थल आणि काल दूरवरच ठेवले आहेत. काल आणि अवकाश यांच्या दूरत्वामुळे नाटककाराला आपला दृष्टिकोन परखडपणे मांडणे सहज शक्य झाले आणि या दूरत्वामुळे या दृष्टिकोनाला स्थल कालापलीकडील मूल्यही प्राप्त होण्यास बरीच मदत झाली. 3. वजाहतच्या उर्दू नाटकात लाहोरमधील त्या हिंदू वृद्धेची हवेली लखनौहून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिम कुटुंबाला अलॉट होते. पण शफातचे नाटक मराठी आहे. ते मराठी प्रेक्षकांना दाखवायचे आहे. त्यांना हे नाटक जवळचे वाटले पाहिजे. त्यासाठी पाकिस्तानात गेलेले हे मुस्लिम कुटुंब मराठी असले पाहिजे असा बदल केला गेला. फाळणीनंतरच्या दंगली आणि जाळपोळ मराठी प्रदेशात, मुंबई आणि जवळ आसपासच्या परिसरात झाल्या म्हणून शफातने हे मराठी मुसलमान कुटुंब त्याच्या कोकणाकडले निवडले. त्यामुळे कोकण दर्या, शेवगा, फणस, बांगड्यांचे सुके असे नाटकाचे वातावरण खास मराठीपणात राखले गेले आणि तो माणुसकीची गाणी गाणारा शायरही लखनौऐवजी मुंबईहून गेलेला. त्यामुळे त्याच्या मराठीला उत्तरेच्या उर्दूऐवजी मुंबईच्या उर्दूचा डौला आहे. हे सारेच मराठी प्रेक्षकांना सुखावणारे असते. हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्माच्या मराठी प्रेक्षकांना ते सुखावणारे असते. 4. त्या उर्दू नाटकात जावेद या तरुण मुलाला केवळ 4 वाक्ये आणि तन्वरला फक्त 4 संवाद आहेत. या 2 व्यक्तिरेखांमध्ये शफातचे आपले आणि आपल्या प्रतिभेचे ब्लड आणि फ्लॅश ओतले आहे. या जावेदमध्ये शफातचा तो मामेभाऊ तर आलाच, पण अखेरीला स्वतः शफातही त्याच्या काव्यात्मक भावभावनांसहित आला आणि स्त्रीच्या प्रतिमेचे सारे लाघवी पदर आणि स्तिमित करणारे सामर्थ्य जिच्यात एकवटून दिसते ती शफातची तन्वर ही मूळ नाटकातून संपूर्णपणे नवे रूप घेऊन अवतरते. 5. मूळ नाटकामध्ये बाहेरच्या धर्मांध परिस्थितीशी झुंज देत राहत असलेली बहाद्दर स्त्री अशी माईची प्रतिमा आहे. पण शफातच्या नाटकात माया आणि करुणा हेच जिचे सर्वस्व अशा प्रामुख्याने मातेच्या रूपात तिला रंगवीत असताना राग, लोभ, विवशता, त्याचबरोबर वत्सलता, कठोरता, धैर्यशीलता आणि विचारातील उदारता अशा विविध भावछटांनी तिला जिवंत केले आहे. वजाहतने त्याच्या नाटकात तिचा मृत्यू दाखवला आहे. तिचे प्रेत नदीत फेकून द्यायचे की त्या प्रेताचे दफन करायचे की त्या प्रेताला हिंदू पद्धतीने अग्नी अर्पण करावयाचे
असा धर्मांध आणि उदारमतवादी मुसलमान यामधील उभा केलेला संघर्ष नाट्यपूर्णच आहे आणि माणसाच्या आतील मानवी देवत्वाला स्पर्श करणाराही आहे. तेथील उदारमतवादी जाणते मुसलमान जय राम श्रीराम म्हणत त्या वृद्धेची प्रेतयात्रा काढून तिला हिंदू धर्मानुसार अग्नी देतात. पण या गोष्टीबद्दल योग्य वेळ येताच तुम्हाला धडा शिकवू या धर्मांधाच्या हिंसक इशाऱ्याने त्या नाटकाचा शेवट होतो. त्या उद्गारातून हिंसक धर्मांधतेचा पीळ कसा घट्ट असतो हे दाखवून अशा वृत्तीची त्याज्यता आणि धिक्कारच सूचित केला आहे. पण शफाचे नाटक या ध्वनित सूचने पलीकडे जाते. केवळ भावनिक धिक्कार नव्हे तर हिंदू मुसलमान आपण सारेच जे सुसंस्कृत आहोत त्यांनी या पलीकडे जायला हवे. या धर्मभावनेच्या पलीकडे जाऊन त्या धर्मांधतेविरुद्ध आपण धैर्याने उभे राहिले पाहिजे हे प्रत्यक्ष कृतीने या नाटकात दाखवले आहे. 6. वजाहतच्या नाटकातील हवे असलेल्या मूल्यपूर्ण आशयसूत्रासाठीच हे नाटक मराठी भाषेत आणावयाची मूळ कल्पना असते. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नाटकांमध्ये आशयसूत्र सर्वसाधारणपणे तेच राहते आणि शफातने रूपांतर आणि भाषांतरापेक्षा आपल्या सर्जक प्रतिभेच्या आविष्काराला स्वातंत्र्य दिल्यामुळे त्याच्या नाटकातील पात्रांचा आवाका वाढतो. डायमेन्शन्स बदलतात. त्यांच्यातील संवाद विसंवादातून नवे ताण निर्माण होतात, नव्या घटना निर्माण होतात. या सर्व गोष्टीतून शफातच्या नाटकातील आशयसूत्रही अधिक टोकदार होऊन त्याची परिणामकारकता वाढते. या संदर्भात 1-2 गोष्टींचा उल्लेख करता येईल. वजाहतच्या नाटकातील हवेलीची हिंदू मालकीण मरते, म्हणजे तेथील अल्पसंख्याकाचा एकमेव असलेला प्रतिनिधी मरून जातो. मग उरले काय? संघर्षच संपला. शफात मात्र आपल्या नाटकात त्या प्रतिनिधीला अखेरपर्यंत जिवंत ठेवतो. संबंधित पात्रांना येणारे आत्मभान आणि त्यामुळे त्यांना प्राप्त होणारे आत्मबळ यामुळे हा विजय मोठा, विश्वासार्ह, कन्व्हिन्सिंग आणि परिणामकारक ठरत असतो. तन्वरच्या शादीची घटना ही या नाटकातील शफातची निर्मिती. जुळलेल्या आणि मोडलेल्या शादीच्या या घटनेमुळे त्या एकमेव अल्पसंख्य महिलेची हकालपट्टी किंवा स्वतःहून देशत्याग अशी अटीतटीची परिस्थिती निर्माण होते. पण धर्मांधतेवर मात करीत येणाऱ्या आत्मभानामुळे परत मानवी नाती बांधली जातात. या घटनांतून आशयसूत्राची परिणामकारकता अधिक उत्कट होत असते. भाषांतर, रूपांतर अशा प्रक्रियेतून जाताना हे नाटक पहिल्या 2 प्रवेशांनंतर वजाहतच्या नाटकांपासून स्वतंत्र होऊ लागते आणि शफातच्या प्रतिभेतून नवा जन्म घेऊ लागते. त्याला एका विशिष्ट दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त होते. मामा वरेरकर यांचे अपूर्व बंगाल, श्रीना पेंडसे यांची एल्गार, नाग गोरे यांची चुळकाभर पाणी चुळकाभर रक्त, रत्नाकर मतकरी यांचे बकासूर, किरण नगरकर यांचे या कबीराचं काय करायचं या मराठीतील साहित्यकृती, व्ही शांताराम यांचे पडोसी मराठी शेजारी, गोविंद निहलानी यांचे तमस, मणिरत्नम यांचे बॉम्बे, श्याम बेनेगल यांची मम्मू, S.M. सथ्यू यांची गर्म हवा, अख्तार मिर्झा यांची नसीम असे हिंदी चित्रपट आणि तस्लिमा नसरीन यांची बंगाली लज्जा कादंबरी अशा धर्माच्या पलीकडील माणुसकीचे गाणे गाणाऱ्या मूल्यवान कलाकृतींच्या रांगेत त्या प्रतिष्ठेचे स्थान मिळवणारे शफात खान यांचे हे नाटक ठरते. असे हे नाटक कलावैभवचे निर्माते मोहन तोंडवळकर ऐकतात. हिमालयाची सावली, जास्वंदी, कस्तुरी मृग, वाडा चिरेबंदी, पुरुष, एक झुंज वाऱ्याशी अशा मूल्यपूर्ण नाटकांना जपणारे तोंडवळकर हे नाटक ऐकताच उत्स्फूर्ततेने सांगून टाकतात, हे नाटक मी करणार. आजच्या घडीला अशा नाटकांची गरज आहे, कारण अशी नाटकं म्हणजे वेपन्स टू एंड कम्युनॅलिझम ठरतात. उद्या आमची मुलं विचारतील, इतकी वर्ष युद्ध चालू आहे,
तुम्ही आमच्यासाठी काय केलं? अशा स्वरूपाच्या प्रश्नांची इस्रायल पॅलेस्टाईनकडले रॉबिन आराफत अस्वस्थ होतात आणि शांततेचा करार करून टाकतात. अशा घटनेतून आपण काहीच शिकणार नाही का? जग त्यांचा नोबेल प्राइज देऊन गौरव करतं ते धार्मिक संघर्षाला त्यांनी मूठ माती दिली म्हणूनच ना. आपल्याकडं मात्र अजून 92-94 चालू असतं. बडे अली खां श्रीकृष्णाची गाणी गातात म्हणून त्यांना पाकिस्तानातून परत यावं लागतं. आणि बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईतून कृष्ण बासरीचे सूर ऐकू येत असतात तरी येथील हिंदूंच्या मनात ते परधर्मीय संस्कृतीचे मुसलमान असतात. हे संपलं पाहिजे असा सूर देणारं हे नाटक आहे. ते चालो न चालो ते करायलाच हवं. समीक्षकांनी त्याची योग्य ती दखल घेवो न घेवो ते रंगभूमीवर आणलंच पाहिजे. आणि आर्थिक फायद्या तोट्याचं व्यवहारी व्यावसायिक गणित इथं नकोच. वामन केंद्रे यांच्याबरोबर या निर्मात्याचे सूर जुळलेले. एकमेकांच्या विचाराने जाणारी ही निर्माता दिग्दर्शकाची जोडी. तब्बल 15 महिने शफाच्या या नाटकावर वर्क केलं जातं. 3 महिने परिश्रमपूर्वक तालमी घेतल्या जातात आणि हे नाटक रंगभूमीवर उभे राहते. राज्य नाट्य महोत्सवात ती सर्वोत्कृष्ट निर्मिती ठरते. दिग्दर्शन, लेखन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, संगीत आदी प्रथम क्रमांकाच्या 7 पारितोषिकांसहित एकूण 9 पारितोषिकांनी तिला सन्मानित केलं जातं. पण त्याहीपेक्षा नाटक बघून भारावून जाऊन एका 75 वर्षाच्या निवृत्त शिक्षकाने रंगपटात येऊन दिलेले 501 रुपये आणि अज्ञात प्रेक्षकाने तशाच भारावलेल्या मनोवस्थेत द्वारपालाकडून पोहोचवलेले 1101 रुपये ही सामान्य प्रेक्षकांच्या प्रतिनिधींकडून या नाटकाला दिली गेलेली पसंतीची पावती निर्मात्याच्या दृष्टीने अविस्मरणीय असते. प्रेक्षक, समीक्षक, परीक्षक या सर्वांनाच भिडणारे असे हे नाटक ठरते. याची महत्त्वाची कारणे: 1. धर्मातील जीवनमूल्यांची जाण देणारा नाट्यार्थ. 2. माणसामाणसातील नात्यांचा नाट्यपूर्ण भावबंध आणि 2 विचारधारांतील संघर्ष यातून आकाराला येणारा नाट्यात्म रूपबंध. 3. संहितेशी सर्जक संवाद साधणारी रंगनिर्मिती. धर्मातील जीवनमूल्यांची जाण देणारा नाट्यार्थ. या नाटकातील नाट्यघटना आहेत 1947-48च्या, पण मनात संदर्भ जागे होत असतात गेल्या 700-800 वर्षातील हिंदू मुसलमान यांतील धार्मिक संघर्षाचे. आणि गेल्या 2-4 वर्षांपूर्वी घडलेल्या घटना तर आपल्यासोबतच असतात. हे सर्वच संदर्भ अस्वस्थ करणारे असतात. सर्वसामान्यपणे हिंसा, क्रौर्य अशा गोष्टी माणसाला नको असतात. प्रेम, दया, करुणा, शांती याच गोष्टी त्यांच्या जीवनाला स्वास्थ्य लाभून देणाऱ्या असतात. पण धर्माच्या नावाने होणारे संघर्ष त्याच्या या स्वास्थ्याला हादरवून टाकीत असतात. माणसामाणसातील नाती विस्कटून टाकीत असतात. मधली 5-50 वर्षे बरी जातात. मानवी नाती सुरळीत होतात. पण परत कुठून तरी धर्माचे नाव घेऊन तो सैतान येतो आणि सारी सलोख्याची नाती उद्ध्वस्त होतात. धर्माच्या नावाने हाकारे देत येणारे हे सैतान तर मुठभर असतात. पण कित्येक मोक्याच्या क्षणी ते सर्व धर्मगटांवर अधिसत्ता गाजवतात. सर्व धर्मगटांना भयभीत करून वेठीला धरतात. आपल्या स्वार्थासाठी ते काल्पनिक विरोधी धर्मकल्पना उभ्या करतात आणि माणसांमध्ये धर्मांधतेचे विष पेरतात. माणसांना माणसांविरुद्ध झुंजवतात. यामध्ये सामान्यांची घरे जाळली जातात. सामान्यांची कोवळी पोरे मारली जातात. सामान्यांच्या आया बहिणींची विटंबना होते. सामान्यांना निराश्रित होऊन देशोधडीला लागावे लागते. म्हणून अशा धर्मांध क्रौर्याविरुद्ध सामान्य माणसानेच उभे राहिले पाहिजे. मानवी आत्मभानाने आणि आत्मबळाने आपण त्यांच्या विरुद्ध ठामपणे उभे राहिलो तर त्या धर्मांधतेचा पराभव अटळ असतो.
आणि मानवी आत्मभानाशी संवादी नातेबंध माणसांमध्ये निर्माण होत असतो. हेच तर माणसाला हवे असते. आणि हाच संस्कार, हीच समज हे नाटक देत असतं. उद्या एखादं घाबरलेलं, धास्तावलेलं, भविष्य हरवून बसलेलं इवलंसं पोर जाब विचारण्यासाठी आपल्यासमोर उभं राहील, तेव्हा त्याच्या डोळ्याला डोळा कसा भिडवायचा आपण? काय सांगायचं त्याला सांगायचं की आम्ही घाबरलो, माघार घेतली, दहशतीला शरण गेलो, तुला नरकात ढकलून आम्ही आमच्या जीवाचा सौदा केला. जे माणसाचं जगणं हराम करतो तो सैतान. आपण माणसाचं गाणं गाणार की सैतानाच्या बाजूनं आरोळ्या ठोकणार? उद्या माझा एक शब्द, एक कृती यांनी केवळ माझ्या निमूट बसण्यानं तो सैतान शेफारला तर साऱ्या विध्वंसाची जबाबदारी आपली असेल. आपल्याला काही प्रश्न विचारेल, आपल्या जबाबदारीची जाणीव करून दे. या धर्मांध दहशतवादाला निर्भयपणे सामोरे जाण्याचे आव्हान हे नाटक आपल्यात पेरून जाते आणि एक तर्कसंगत मांडणी करीत हे नाटक हिंसक धार्मिक अभिनिवेशातील तर्कदुष्टता उघड करते. आपला धर्म जन्मापासूनच आपल्याला चिकटलेला असतो. तो आपण निवडलेला नसतो. मग जो आपण निवडलेला नसतो त्यासाठी दुसऱ्या कुणाचं रक्त सांडायचा आपल्याला काय अधिकार? आणि माणसाने माणसांवर प्रेम करण्याची धर्मातीत जाण या नाटकाने आवर्जून जपलेला नाट्यार्थ असतो. उद्या अडला नडला कुणी दारावर आला तर कोण, कुठचा, जात, धर्म, मुलूक, वतन काही विचारू नकोस. असं विचारलंस तर या जडीबुटीचा काही उपयोग व्हायचा नाही. बेटी जा. आता तुला कुणाचं भय वाटणार नाही. हा बटवा तुला कुणाचा तिरस्कार करू देणार नाही. तू माणसांवर, त्याच्या जगण्यावर प्रेम करशील, प्रेम करायला शिकवशील. अशी ही धर्मातील जीवन मूल्यांची जाण हे नाटक सर्वांनाच देत असतं. नाट्यात्म रूपबंध. हवेली घर या अवकाशात घडणाऱ्या घटना, चहाचा ठेला या दुसऱ्या अवकाश परिसरात घडणाऱ्या घटना आणि या दोहोंच्या संपर्कातून निर्माण होणाऱ्या घटना यातून या नाटकाचा रूपबंध आकारत असतो. हवेली घर या अवकाशात घडणाऱ्या घटना जोडल्या तोडल्या जाणाऱ्या भावनांतून निर्माण होत असतात. या भावभावनांचे रूप नाजूक, सूक्ष्म आणि व्यामिश्र असते. तेथे हिंदू, मुसलमान असे धर्माचे संदर्भ येतात, पण प्राधान्य मानवी भावभावनांनाच असतं. चहाचा ठेला या अवकाशाच्या परिसरात घडणाऱ्या घटना दोन विचारधारांमधून घडत असतात. धर्मांधता आणि मानवता या दोन विचारधारांमधील संघर्ष असे या घटनेचे स्वरूप असते. त्यांना घटना म्हणण्याऐवजी दोन विचारधारांचा आविष्कार असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. हा संघर्ष जोरकस पण स्थूल स्वरूपाचा आहे. ही लढाई खेळणारी पात्रे म्हणजे व्यक्तिरेखा नसून दोन विचारधारांची प्रातिनिधिक रूपे असतात. आणि ही प्रातिनिधिक रूपे त्यांच्या विचारधारांमार्फतच बंहवशी चहाच्या ठेल्यावरूनच हवेलीतील माणसे आणि त्यांच्यात जुळत जाणारा नातेबंध यांच्याशी संवादी आणि विरोधी असा त्यांचा संबंध स्पष्ट करीत असतात. हवेली घरातील नाजूक भावनांचे सूक्ष्म नाट्य आणि चहाच्या ठेल्यावरील दोन विचारधारांचे स्थूल नाट्य या दोहोंचा सांधा जेव्हा जोडला जातो तेव्हा भावनिक ताण वाढत जातात. संघर्षाचे स्वरूप तीव्र होत जाते. नाट्यात्मक घटनांना अधिक वेग येऊ लागतो आणि नाट्य चढत चढत कळसाला पोहोचते आणि त्याचबरोबर नाट्याला वैचारिक आणि व्यापक मानवी संदर्भ प्राप्त होत असतो. असा हा 3 स्तरांवर घडणाऱ्या घटनांतून, भावनिक ताणांतून आणि विचारधारांतून नाट्यात्म रूपबंध आकाराला येत असतो. त्यातून संवाद विरोधाचे उत्कट नाट्य निर्माण होत असते आणि त्यातूनच अपेक्षित नाट्यार्थाचेही सूचन होत असते. इथे दुसरा भाग संपवतो. धन्यवाद.